नमस्कार. मॅथ्स पार्ट सेकंड चॅप्टर मेन्सुरेशन प्रॅक्टिस सेट 7.2 यानंतरचा भाग आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. वर्तुळ पाकळी सेक्टर ऑफ ए सर्कल हा भाग पाहणार आहोत. यासाठी आपण सर्कल या प्रकरणामध्ये वर्तुळ प्रकरणामध्ये काही भाग अभ्यासला होता इन्स्क्राइब्ड अँगल थेरमचा, तो आपण या ठिकाणी बघूया. हा जो अँगल AOB आहे हा सेंट्रल अँगल आहे. सेंट्रल अँगल आणि मायनर आर्क यांचं मेजरमेंट इक्वल असते. हा 100 डिग्रीचा आहे, तर मेजर ऑफ आर्क AXB हा 100 डिग्रीचा असणार. मेजर ऑफ आर्क AYB इज द बिगर आर्क, मोठा कंस आहे तो, आणि त्याचं माप काय असणार आहे 360 डिग्री मायनस मायनर आर्क 360 वजा 100 म्हणजे हा 260 अंशाचा, म्हणजेच हा कंसही 260 अंशाचा असणार आहे. हे आपण या ठिकाणी पाहिलं होतं. या ठिकाणी याच आकृतीचं निरीक्षण करायचं आहे आणि ऑब्झर्व द गिव्हन फिगर अँड कंप्लीट द टेबल. टाइप ऑफ ए आर्क मायनर आर्क, मेजर आर्क, नेम ऑफ द आर्क्स आर्क AXB, आर्क AYB हे दोन कंस आहेत. मायनर आर्क इथे असेल तर या ठिकाणी मेजर आर्क असणार आहे. या पद्धतीनं माप मिळालं. मेजर ऑफ आर्क कंसाचं माप किती असणार आहे. आर्क AXB या कंसाचं माप आहे 100 डिग्री. आर्क AYB याचं माप 360 डिग्री मायनस 100 इज इक्वल टू 260 डिग्री. या पद्धतीनं आपण या कोणांची मापं मिळवणार आहे. याचा उपयोग आपल्याला काय करायचा आहे, सेक्टर ऑफ द सर्कल वर्तुळ पाकळी या भागामध्ये करणार आहोत. समोर जे वर्तुळ दिसते ह्या वर्तुळामध्ये सेंट्रल अँगल आहे AOB. AOB इज द सेंट्रल अँगल. यामध्ये ह्या केंद्रीय कोनानं अंतरित केलेला हा कंस आहे AXB. वर्तुळ क्षेत्राचं दोन भागामध्ये विभाजन होते. केंद्रीय कोनामुळे सेंट्रल अँगल मुळे हा जो वर्तुळ आहे या वर्तुळाचं AXB आणि AYB या दोन भागांमध्ये डिवायडेशन होते. ए सेंट्रल अँगल डिवाइड द सर्कल इनटू टू पार्ट्स. एरिया ऑफ द सर्कल डिवाइड इनटू टू पार्ट. त्रिज्या वर्तुळांच्या बघूया. OA OB, OA and OB are the two radii. Their end of the radii point A and B lie on the circumference of the circle. A आणि B हे त्या वर्तुळावरचे बिंदू आहेत आणि OA आणि OB या दोन त्रिज्यांनी मर्यादित केलेला हा जो भाग आहे याला आपण वर्तुळ पाकळी असं म्हणू. मग O डॅश AXB ही एक वर्तुळ पाकळी होते. O डॅश AYB ही एक वर्तुळ पाकळी होते. दोन वर्तुळ पाकळ्या म्हणजे सेक्टर ऑफ द सर्कल. कशा पद्धतीने या ठिकाणी सेक्टर ऑफ द सर्कल मिळवायचा, तर O हा केंद्रबिंदू घ्यायचा विचारात. त्यानंतर AXB हा आपल्याला कंस विचारात घ्यायचा आहे. O केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाचा AXB हा कंस, O केंद्रबिंदू असणाऱ्या वर्तुळाचा AYB हा कंस. O हा केंद्रबिंदू एकाच त्रिज्येशी संबंधित आहे, समान त्रिज्यांशी संबंधित आहे आणि त्यानुसार तयार होणारे दोन वर्तुळ पाकळे आहेत. सेक्टर ऑफ द सर्कल्स, टू सेक्टर्स ऑफ द सर्कल्स इन दॅट फिगर या आकृतीमध्ये. मग यामध्ये मायनर सेक्टर कोणता, मेजर सेक्टर कोणता हा बघायचा आहे. मायनर सेक्टर म्हणजे काय, तर लघु वर्तुळ पाकळी. मायनर सेक्टर लघु वर्तुळ पाकळी. लघु कंस ज्या पाकळीमध्ये अंतरित होतोय त्याला लघु वर्तुळ पाकळी आपण म्हणणार आहे. विशाल कंस ज्या वर्तुळामध्ये अंतरित होतोय त्याला विशाल वर्तुळ पाकळी म्हणणार आहे. AXB इज द मायनर आर्क
AYB is the major arc, minor arc, major arc, minor arc, arc AXB, major arc, arc AYB. आता आपण त्यांचे माप चौकटीत ब्रॅकेटमध्ये मांडलेले आहेत. दोन त्रिज्या आणि त्यांच्या संगत कंसानं मर्यादित केलेली पाकळी, लघुवर्तुळ पाकळी. दोन त्रिज्या OA आणि OB आणि त्यांचा लघु कंस AXB यांनी मर्यादित केलेली पाकळी कोणती? या पद्धतीची. आपण भाकरीचा एक कोर, एक चतकोर, एक भाग आपण जो घेतो इज द सेक्टर ऑफ द सर्कल, मायनर सेक्टर ऑफ द सर्कल. तो एक चपातीचा एक तुकडा, आपण 4 भाग चपातीचे करतो जेवण करत असताना, आणि त्यातील एक भाग जो आपण घेतोय इट इज द मायनर सेक्टर. त्या पद्धतीनं आता O'(AYB) हा काय असणार आहे? दोन त्रिज्याच आणि त्यांचा संगत विशाल कंसानं मर्यादित केलेला भाग, त्याला विशाल वर्तुळ पाकळी आपण म्हणणार आहे. OA-OB त्रिज्या आणि त्यानं अंतरित केलेला AYB हा विशाल वर्तुळ कंस, यांनी अंतरित केलेली पाकळी O'(AYB) हा जो भाग आहे याला विशाल वर्तुळ पाकळी म्हणणार आहे, आणि हा भाग आहे त्याला लघु वर्तुळ पाकळी म्हणणार आहे. इट इज कॉल्ड ए मायनर सेक्टर बिकॉज OA and OB of the two radii included the minor arc. That part is called a minor sector, and OA and OB are the two radii included. AYB is the major arc, therefore that part is called the major sector. या पद्धतीने लघु वर्तुळ पाकळी आणि विशाल वर्तुळ पाकळी हे दोन भाग आपल्याला मिळत आहेत. वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ, एरिया ऑफ द सेक्टर, हा भाग आपण यानंतर बघणार आहोत. एरिया ऑफ ए सेक्टर, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. ऑब्झर्व दिस फिगर. रेडियस ऑफ ऑल सर्कल्स आर इक्वल. ऑब्झर्व द एरियाज ऑफ द शेडेड रिजन अँड कंप्लीट द फॉलोइंग दॅट टेबल. या पद्धतीनं जो आकृतीमध्ये प्रत्येकाच्या त्रिज्या समान आहेत, सर्व समान त्रिज्याची वर्तुळ आहेत, त्यामध्ये सर्वांची जी क्षेत्रफळ आहेत रंगवलेल्या भागाची ती आपल्याला निरीक्षण करायचे आहेत, आणि त्यानुसार इथं आपल्याला माहिती कंप्लीट करून ब्रॅकेटमध्ये माहिती कंप्लीट करायची आहे. कोणती माहिती? तर सेक्टर ऑफ ए सर्कल. इथं या ठिकाणी सेक्टर ऑफ सर्कल, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ. त्यानंतर मेजर ऑफ आर्क ऑफ द सेक्टर, मेजर ऑफ आर्क ऑफ द सेक्टर. त्यानंतर तिसरा आहे θ/360 डिग्री, आणि लास्टचा जो पार्ट आहे तो एरिया ऑफ द सेक्टर ए. या पद्धतीनं जो आपल्याला भाग दिलेला आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. हे पाहत असताना जो रंगवलेला पृष्ठभाग आहे हा वर्तुळाचा, हा म्हणजे एक वर्तुळ आहे, ही त्रिज्या r आणि हा जो अँगल आहे तो थीटा. पूर्ण वर्तुळाचं माप आपल्याला माहिती आहे की 360 अंशाचा असते. हा याचा थीटा आहे 360 डिग्री. जर याचा 360 डिग्री थीटा असेल तर याचा एरिया किती आहे? ए इज सपोज एरिया πr². हा अर्धवर्तुळ गोल केलेला आहे, शॅडेड रंगवलेला भाग आहे. अर्धवर्तुळाची थीटा आपल्याला माहिती आहे 360च्या निम्मी, थीटा आहे 180 अंशाची. आणि याचं क्षेत्रफळ आपण जो बघतोय तो याच्या क्षेत्रफळाच्या निम्मा. समजा याचं क्षेत्रफळ पहिलं म्हणूया, याचं दुसरं क्षेत्रफळ आपण म्हणूया 1/2 πr² मीन्स πr² डिवायडेड बाय 2. तिसरा भाग आपण विचारात घेतला तर वर्तुळाचे 4 समान भाग केलेत, समान क्षेत्रफळ, समान त्रिज्या असणारे. इथं समान 4 भाग केलेत, समान क्षेत्रफळांचे 4 भाग. त्यापैकी एक भाग रंगवलेला आहे आणि त्याची डिग्री, इथला अँगल थीटा आहे. मग
याच्या निम्मा भाग आहे हा, म्हणजे 180च्या निम्मा असल्यामुळे हा झाला 90 अंशाचा, 9 चौक 36, आणि याच्याही निम्मा भाग म्हणजे या पूर्णच्या चौथा हिस्सा आपल्याला या ठिकाणी दिसून येतोय. A3 हा एरिया जेव्हा आपण बघतोय तेव्हा पहिल्याच्या चौथा हिस्सा पाय r वर्ग या ठिकाणी क्षेत्रफळ आपल्याला मिळते. आणि शेवटचा विचारात घेतला, इथं पूर्णच्या निम्मा, पूर्णच्या चौथा हिस्सा, तर इथं किती भाग होत आहेत बघूया. 1 2 3 4 5 6 समान भाग केलेले आहेत, समान क्षेत्रफळांचे भाग केलेले आहेत. पाकळ्या केल्या म्हणल्या तरी आपण चालते, सेक्टरच आहेत. या ठिकाणी 360 चे 2 भाग, 360 चे 4 भाग, 360 चे इथं 6 भाग होणार आहेत. 6 6 36, 60 डिग्री थीटा आपल्याला मिळणार आहे. थीटा इज इक्वल टू 60 डिग्री. या ठिकाणी हा चौथा जो एरिया आहे A4 आपण ज्याला म्हणतोय, तो या पाय r वर्गच्या 6वा हिस्सा असणार आहे. या पद्धतीने आपल्याला काय मिळते, प्रत्येकाचं क्षेत्रफळ, प्रत्येक भागाचं शॅडेड रिजनचा एरिया मिळतोय. सेंट्रल अँगल तर सगळ्यांचा थीटा इथं दिसतोय, वर थीटा आहे तो सेंट्रल अँगल आहे प्रत्येकाचा. कंप्लीट अँगल सेंट्रल अँगल, पूर्ण कोण 360, 180, 90, 60 अंशाचा. मग जर सेंट्रल अँगल म्हणजेच थीटा 360 अंशाचा 360 डिग्री सेंट्रल अँगल असेल, अँड एरिया ऑफ द सर्कल इज पाय r स्क्वेअर. या ठिकाणी मी लिहितो सेंट्रल अँगल थीटा, आपण त्याला 360 डिग्री म्हणू, आणि एरिया ऑफ द सर्कल पाय r स्क्वेअर आपल्याला मिळेल. या पद्धतीनं जर आपण टेबल कंप्लीट केला तर आपल्याला फॉर्म्युला मिळणार आहे. कोणाचा फॉर्म्युला मिळणार आहे, एरिया ऑफ द सेक्टरचा. आणि एरिया ऑफ द सेक्टर याला आपण काय म्हणलोय, ए मीन्स एरिया. एरिया ऑफ द सेक्टर कसा मिळवायचा तो आपण या ठिकाणी पाहूया. पहिला पार्ट आपल्याला A1 या क्षेत्रफळाचा विचार करूया. इथं मेजर ऑफ द आर्क ऑफ द सेक्टर, आर्क कंसाची लांबी, मेजर ऑफ द आर्क इज इक्वल टू द सेंट्रल अँगल थीटा. मेजर ऑफ द थीटा, मेजर ऑफ द अँगल विथ द सेंट्रल थीटा, मेजर ऑफ द आर्क म्हणजेच कंसाचं त्या ठिकाणी असणार कोणाचं माप, हा थीटा आहे. मेजर या ठिकाणी शब्द खूप महत्वाचा आहे. तो किती आहे आपल्याला दिला, 360 डिग्री पहिल्यामध्ये. तेव्हा 360 थीटाची किंमत ठेवली तर 360 डिवायडेड बाय 360 इज इक्वल टू 1. एरिया ऑफ द सेक्टर 1 गुणिले पाय r वर्ग, म्हणजे क्षेत्रफळाचा पूर्ण भाग आपल्याला मिळतोय, एक अखंड. एकचा अर्थ अखंड. दुसरा A2 आपण विचारात घेऊया. या ठिकाणी त्याचं थीटा, मेजर ऑफ द आर्क ऑफ द सेक्टर 180 डिग्री. इथं थीटाची किंमत ठेवली तर आपल्याला काय मिळते, 180 डिवायडेड बाय 360 इज इक्वल टू 1/2, 1/2. जर त्याचा एरिया आपण काढला तर या पद्धतीने मिळतोय 1/2 पाय r स्क्वेअर. तिसरा एरिया आपण विचारात घेऊया, ज्याचा थीटा आपल्याला 90 डिग्री दिलाय, त्याचा 90 डिवायडेड बाय 360 इज इक्वल टू 9 चौक 36, 1/4 आपल्याला किंमत मिळते. ही 1/4 पलीकडे ठेवली तर 1/4 ऑफ पाय r स्क्वेअर. या पद्धतीने आपल्याला किंमत मिळणार आहे. त्यानंतर फोर्थ पार्ट आपल्याला जो दिलाय तो जो आपण 60 डिग्री घेतला होता, 60 डिवायडेड बाय 360, 6 6 36, 1/6. या ठिकाणी मिळणारी किंमत 1/6 ऑफ पाय r स्क्वेअर. 1/6 गुणिले पाय r वर्ग, मल्टिप्लाय आहे या ठिकाणी टोटल. या पद्धतीने आपल्याला किंमत मिळते. जर इन टेक्स्ट बुक मध्ये तिसरा पार्टला डॅश केले तर चौथा पार्ट म्हणजे लास्ट पार्ट म्हणजे काय, फॉर्म्युला ऑफ द एरिया ऑफ द सेक्टर, तो कसा मिळणार आहे
ही 1/6 किंमत कोण आहे 300 थीटा अपॉन 360 आणि ती कुणाच्या संदर्भात आहे एरिया ऑफ द सर्कल याच्या संदर्भात आहे. मग त्याचं सूत्र आपल्याला मिळवायचं असेल तर ते ए मीन्स एरिया ऑफ द सेक्टर. थीटा माहित नसेल तो आपण थीटा तसाच ठेवला तो या सूत्रानुसार वापरायचा थीटा अपॉन 360 डिग्री मध्ये. तर त्याच्यासाठी असणारं सूत्र थीटा डिवायडेड बाय 360 इंटू पाय आर स्क्वेअर या पद्धतीने आपल्याला सूत्र मिळणार आहे. फ्रॉम द given table we see that if measure of the arc of the circle means theta is a theta, then the area of its corresponding sector त्याच्याशी संबंधित असणारा एरिया ऑफ द सेक्टर ह्याच्याशी थीटाशी संबंधित असणारा एरिया ऑफ द सेक्टर थीटाशी संबंधित असणारा एरिया ऑफ द सेक्टर हा जो एरिया ऑफ द सेक्टर आहे is obtained by multiplying area of the circle by theta upon 360 degree. म्हणजे आपल्याला थीटाचे 360 यांच्या गुणाकारानं पाय आर स्क्वेअर म्हणजेच क्षेत्रफळाच्या वर्तुळाच्या क्षेत्रफळानं गुणल्यानंतर आपल्याला मिळणार आहे. म्हणजे तोच आपण या ठिकाणी लिहूया एरिया ऑफ द सेक्टर ए एरिया ऑफ द सेक्टर की ज्याला आपण ए या चिन्हाने दर्शवतोय त्याची किंमत थीटा डिवायडेड बाय 360 डिग्री इंटू पाय आर स्क्वेअर ही मिळणार आहे. जर ह्याचं फॉर्म्युला मध्ये रूपांतर करायचं असेल तर क्षेत्रफळाचं ए म्हणजे एरिया तो एरिया हा थीटाशी रिलेटेड आहे. प्रत्येक एरिया सर्कलचा एरिया हा थीटाशी रिलेटेड आहे. इथं एरिया या थीटाशी रिलेटेड आहे. इथला एरिया या थीटाशी हा थीटाशी रिलेटेड असणारा हा एरिया आपल्याला दिसून येतोय. म्हणजे प्रत्येक एरिया हा रिलेटेड टू द थीटा आहे. आणि पाय आर स्क्वेअर याचं माप कोणाशी अवलंबून आहे थीटाशी म्हणजेच 360 अंशाशी अवलंबून आहे. म्हणजे ए हा एरिया हा रिलेटेड आहे 360 अंश या कोणाशी हे आपल्याला लक्षात येते. म्हणजेच आपण जेव्हा हा भाग लिहितोय तेव्हा तो थीटा न लिहिता इथं पाय आर स्क्वेअर लिहायचा आहे आणि हा एरिया रिलेटेड टू द थीटा आणि इथं लिहिताना तो आपण पाय आर स्क्वेअर रिलेटेड टू द 360 डिग्री. म्हणजे थीटा रिलेटेड टू 360 डिग्री थीटा 360 शी संबंधित आणि एरिया हा पाय आर वर्ग एरिया ऑफ द सेक्टर पाय आर वर्ग म्हणजे याच्याशी वर्तुळाच्या क्षेत्रफळाशी रिलेटेड आहे हे दिसून येते. यावरून आपल्याला किंमत मिळते. ए मीन्स एरिया ऑफ द सेक्टर हे असंही लिहू शकतोय एरिया ऑफ सेक्टर डिवायडेड बाय एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू थीटा डिवायडेड बाय 360 डिग्री. या पद्धतीनं आपल्याला काय मिळणार आहे त्या एरिया ऑफ द सेक्टरचा फॉर्म्युला मिळणार आहे. या पद्धतीनं आपण या ठिकाणी एरिया ऑफ द सेक्टर कशा पद्धतीने मिळवायचा वर्तुळ पाकडीचं क्षेत्रफळ कसं मिळवायचं हे पाहिलं. यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लेंथ ऑफ आर्क मध्ये भेटूया. वर्तुळ कंसाची लांबी कशी काढायची हे पाहणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.